मी महेंद्र देवराम कोडी. मला प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी डॉक्टर किटपुलस्कर साहेबांनी आणि आमचे उमाजी भिशे प्रवक्ते आमच्या साहेबांनी मला मी खूप सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. मला त्यांनी मला सर्व पक्षांकडे करून मला कोणी संधी नाही दिली. मला आमचे डॉक्टर किटपुलस्कर साहेब यांनी मला लोकसभेसाठी संधी दिली आणि संधी दिली म्हणजे सामान्य जरा ज्यावेळेस सामान्य नागरिक एक गरीब कुटुंबातला ज्यावेळेस पोरगा उभा राहतो किंवा एक नागरिक उभा राहतो त्यावेळेस त्याला कुठलाही मोठा पक्ष पाठिंबा देत नाही किंवा त्याला कुठलाही पक्ष मोठा पक्ष घेत नाही, कारण त्याच्याकडे पैसे नसतात. मेन विषय पैसे नसतात. तर आमच्या साहेबांनी मला लोकसभेसाठी संधी दिली जळगाव मतदारसंघामधनं आणि मला माझ्या जळगावची मायबाप जनता, गोरगरीब जनता, मी त्यांचा मुलगा, मला त्यांनी खूप बहु आणि प्रचंड मताने मला विजय करावं आणि मी खरोखर गरीब कुटुंबातला पोरगा आहे. मी 100 नाही 1,01,000% गरिबांचा विकास करेल. कोणाला घरकुल नाही घरकुल मिळवेल, कोणाचं रेशन कार्ड होत नाही रेशन कार्ड करेल. रेशन कार्डचे सुद्धा 200-200 500 रुपये मागतात, ते आपण फुकटात करूया. आणि करू का की त्यांचं जनता मला निवडेल. मी जनतेचा लोकप्रतिनिधी, जनता माझी मायबाप राहील. मी माझ्या जनतेसाठी रात्री कितीही रात्री वाजला 1, 12, 10 कधीही मला माझ्या घरी येऊन दरवाजा ठोकू शकतात, खडखडू शकतात, मला फोन करू शकतात. माझ्या 24 घंटे 24 आवर्स माझा कॉल रिसिव्ह होईल. स्वतः मी कॉल रिसिव्ह करेल. आणि जनतेचे बरेच प्रश्न आहेत, खूप असे प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यात की गड्डे आहेत, गुडघाबरोबर खड्डे आहेत. मी स्वतः चालतो, नवीन गाडी आणली तर 10 महिन्यात गाडी खुळखुळा होऊन जाते, लोकांना त्रास होतो. आता त्यांनी ती कुठली स्कीम दिली, भांडी पेटी. अहो गव्हर्नमेंटने तुम्हाला 1 रुपयाची पेटी दिली, तुम्ही लोकांकडनं 1500 रुपये कोण 2100 2000 लोकांची ओरड देऊ नका. लोकांकडं गरीब लोकांकडं अहो साहेब 100 रुपये रोजाने माणूस जातो, तो 2000 आणणार कुठनं? त्यांच्याकडं पैसे नसतात, काय नसतं. 1500-1500 रुपये त्यांच्याकडनं लुटणे, हे लुटणं पहिले बंद करा. आणि गरीब जनतेला रोजगार, आज गरीब घरातला कोण पोरगा LB झाला, कोण BA झाला आहे, BCom झाला आहे, कोण ITI झाला आहे, त्या लोकांना पोरांना रोजगार नाही आहे, अशी परिस्थिती जळगाव जिल्ह्याची आहे. आणि काय बरेच आमदार खासदार मंत्री बरेच झालेत आहेत बी, त्यांना काय त्यांचा मोठेपणा गरीबाला कधी. मला आजपर्यंत माझा आज 91चा जन्म आहे, माझी 32 रनिंग आहे. 32या वयापर्यंत मला आजपर्यंत गरीबाचा माणूस, तो पाटील असो, कुणबी असो, मराठा असो, किमान कोडी असो, बिल्ला असो, जय भीम असो, सांबार असो, तेली असो, चौधरी असो, माडी असो, महाजन असो, कोणीही इतर सर्व जाती जमाती 12 बदल जात, गरीब कुटुंबातला पोराला कधी यांनी तिकीट दिलं नाही. पैसेवाले पाटील पकडायचे, पैसेवाला मराठा पकडायचा, पैसेवाला समाजाचा कोणतरी पकडायचा. गरीबाला कुठंही प्राधान्य नाही, गरीबाला अधिकार नाही, तो यांनी ठेवलेला नाही. यांनी आज आमच्या जिल्ह्याभरात खूप मोठं वाल्मिकी स्मारक पाहिजे होतं. कोडी समाज आहे, कोडी समाजाला यांनी कुठंच ठेवलेलं नाही. कुठल्या गावागल्लीत कुठं तुम्हाला बायचान्स एकदा कुठं असेल समाजाने 2 पैसे गोळा केलेत, तिथं पुतळा दिसेल महर्षी वाल्मिकांचा. त्यांना वाल्मिकी ऋषी, माझी अशी इच्छा आहे की जिल्ह्यामध्ये एक मोठं स्मारक असावं, त्यांचं महर्षी वाल्मिकांचं स्मारक असावं, कोडी समाजाचं कुठंतरी नाव असावं. यांनी कोडी समाजाला किमान इतर कुठल्या जातींना यांनी ठेवलंच नाही. आता कुठल्या मेन जिल्ह्याला तुमचं वाल्मिकी ऋषींचं स्मारक दिसणार नाही किंवा तुम्हाला एकलव्य स्मारक दिसणार नाही. परत तुमचं बरेच असे उदाहरणं आहेत की त्यांनी त्याला म्हणजे फक्त जात वोटिंग म्हणून ठेवली, यांनी वोटर बँक म्हणून ठेवली आहे, एक वोटिंग म्हणून की वोट आहे, त्याला वोटर भेटत आहेत, यांना काहीतरी गाठायचं. आणि आलं समजा आता इलेक्शन आलं की यांनी काय करावं, काहीतरी घोषणा करावी, आम्ही अमुक आणतोय. आता पाटेसरे धरणचा मुद्दा असा आहे की पाटेसरे धरण साहेब माझा जन्म नव्हता त्यापासून धरणाचं काम चालू आहे, आजपर्यंत धरण यांच्याकडनं पूर्ण झालं नाही. जी निधी आली ती गायब झाली, निधी आणतात फक्त डॉक्युमेंटली, पेपर फक्त वर्क दाखवतात, निधी 1 रुपया सुद्धा बाहेर पडत नाही. आमचे आमदार खासदार मंत्री संत्री खूप आहेत, पण यांना काय फक्त घोषणाबाजी करावी, लोकांना कुठेतरी एकदम हे भावूक करायचं आणि वोटिंग घेऊन घ्यायची. यानंतर यांना बस एवढंच काम आहेत, दुसरं यांना काही कामं नाहीत. गरीब मायबाप जनता ही आता खरोखर यांना समजलंय की कोण आपलं कोण परक आहे. हे फक्त वोटिंग पुरतं आपल्याला गोड बोलतात, नंतर हे बरोबर कल्टी मारून घेतात. 5 वर्ष
कुठला खासदार तोंड दाखवायला येत नाही, कोणी येत नाही. काय फक्त वोटिंग आहे माझी. मला आता आलं इलेक्शन, मला आता गावगाव फिरायचं आहे, गल्ली फिरायचं आहे. गल्ली बी नाही फिरत साहेब, तालुके फिरले यांनी बस. यांना काय आहे, एक सिम्बॉल असं, हा सिम्बॉल आहे माझा आणि सिम्बॉलवर मी निवडून येईन. यांना तो घमंड आहे सिम्बॉलचा. तर मायबाप जनतेला माझी एकच नम्र विनंती आहे की आता ह्या वेळेस सर्व मिळून मायबाप गरीब जनता, तो कुठलाही कास्ट तो आपल्याला जात म्हणून हा विषय नाही. आपला एक माणुसकी हा सर्वात मोठा प्रबल, आपला माणुसकी हा मोठा धर्म आहे. माणुसकी एक धर्म धरून तुम्ही प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीकडनं मी आज मला संधी मिळाली आहे. आमचे डॉक्टर के टी पलुस्कर साहेब आणि आमचे उमाजी विषय प्रवक्ते साहेब यांनी मला खूप मोठी संधी, आपल्या समाजासाठी सुधारणा करण्यासाठी खूप मोठी संधी दिली आहे. माझी फक्त एक अपेक्षा आहे की मला खूप प्रचंड आणि बहुमताने माझ्या समाजाने, माझ्या इतर समाज बांधवांनी, माझा सर्व माणुसकी या समाजाने मला प्रबंध बहुमताने यांनी मला प्रचंड विजय करावा. बस माझे 2 शब्द माझ्या समाजासाठी माझा मॅसेज होता. माझ्या समाजाने माझा मॅसेज स्वीकारावा आणि माझ्या मायबाप जनतेने मला खरोखर खासदार बनण्याची संधी द्यावी. आणि मी 1,01,000% मायबाप जनतेचं कुठलाही प्रश्न असेल, समजा गरीब असो किंवा श्रीमंत असो, माझ्याकडे प्रश्न घेऊन आला तर पहिला प्रश्न त्यांचा सोडवेल आणि मी त्यानंतर पाणी पिईल किंवा जेवण करेल. माझ्या जेवणाच्या ताटावर उठून माझ्या जे गरीब जनतेची, माझ्या जिल्ह्यातील जनतेची काही समस्या आहे, पहिले समस्या सोडवेल, मग त्यानंतर माझ्या ताटावर जाईल. माझे 2 शब्द संपले. जय हिंद, जय भारत.